नमस्कार मित्रांनो, आमचं जे MDR HR यूट्यूब चॅनल आहे त्यात आम्ही बँकिंग टर्मिनॉलॉजीची सिरीज चालवत आहे. आजचा 26वा व्हिडिओ आहे आणि आज आपण प्रायोरिटी सेक्टर ॲडव्हान्सेसचा अभ्यास करणार आहोत. आमचे जर व्हिडिओज आपल्याला आवडले तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि आपल्या आप्तेष्टांना फॉरवर्ड करा. आणि आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगच्या संदर्भात काय रिझर्व्ह बँकेचे आदेश आहेत ते समजून घेणार आहोत. आपल्या बँकेला RBIने काही टार्गेट दिलेले आहेत आणि ते अचीव नाही केलेत तर आपल्याला SIDBI किंवा नाबार्डचे जे बॉन्ड्स असतात त्यामध्ये गुंतवणूक करावी लागते, जेवढा शॉर्टफॉल असेल तेवढा, आणि त्याचा परतावा 2.5-3% वर नसतो नॉर्मली. आणि आपली कॉस्ट ऑफ डिपॉझिट जर 6%च्या जवळपास असेल तर 3-3.5%चा आपल्याला लॉस होतो. त्यामुळे आपल्याला प्रायोरिटी सेक्टरचे टार्गेट जे आहेत ते अचीव करायलाच पाहिजे. दुसरं असं आहे की जर आपण सरप्लस टार्गेट्स घेतले तर प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग सर्टिफिकेट म्हणून एक आहे कन्सेप्ट. त्यामध्ये आपण जर सरप्लस असेल तर ज्या बँकेचा शॉर्टफॉल आहे त्यांना ते विकू शकतो. म्हणजे लोन पोर्टफोलिओ आपल्याकडेच राहतात. आपल्या जे लोन्स अँड ॲडव्हान्सेसला काही धक्का पोहोचत नाही, पण नोशनल ट्रान्सफर असते ती, आणि आपण ते ट्रेड करून त्याच्यावर फी बेस इन्कम मिळू शकतो. थोडक्यात प्रायोरिटी सेक्टरचं लेंडिंग ही RBIची अपेक्षा आहे, भारत सरकारची अपेक्षा आहे, आणि ते आपल्याला जास्तीत जास्त करायचे आहेत. तर त्याच्या व्याख्या आपल्याला समजून घ्यायला पाहिजे, प्रायोरिटी सेक्टरमध्ये काय काय येते. तर आता आपण त्या संदर्भात समजून घेऊया. प्रायोरिटी सेक्टरमध्ये 8 कॅटेगरीज आहेत, एकंदर 8. त्यातली पहिली कॅटेगरी आहे ती ॲग्रिकल्चर, दुसरी आहे MSME. MSME म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस. त्यानंतर एक्सपोर्ट क्रेडिट. चौथं एज्युकेशन. तर या 4पैकी नॉर्मली आपल्याला एक्सपोर्ट क्रेडिटचा संबंध येत नाही, पण ॲग्रिकल्चरला मात्र आपण देऊ शकतो. कसं देतील आपण पाहूया. MSME म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस. त्याच्यात तर जवळपास आपल्या बँकेच्या ब्रँचच्या आजूबाजूला जितके काही व्यावसायिक आहेत, मॅन्युफॅक्चरर्स आहेत, जवळपास सगळेच येतात, काही अपवाद सोडले तर. एक्सपोर्ट क्रेडिट करत नाही. एज्युकेशनला आपल्याला कर्ज देता येते शिक्षणासाठी. त्यानंतर गृहतारण कर्जासाठी आपल्याला कर्ज देता येते, हाऊसिंग फायनान्स. सोशल इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जे हॉस्पिटल्स वगैरे असतात त्यांना देता येते. रिन्युएबल एनर्जी म्हणजे विंड एनर्जी आहे, सोलर एनर्जी आहे, त्यांच्यासाठी देता येते. आणि अदर्स 8, म्हणजे साधारणतः ज्या 8 कॅटेगरीज आहेत त्यातल्या 7मध्ये आपण सहभाग नोंदवू शकतो आणि आपलं प्रायोरिटी सेक्टरचे ॲडव्हान्सेस वाढवू शकतो. आता टार्गेट समजून घेऊ आपण पहिले. आपले लोन्स अँड ॲडव्हान्सेसचे जे काही फिगर असेल 31 मार्चची, त्यामध्ये काय पाहिजे, प्रायोरिटी सेक्टर 60% पाहिजे. मार्च 25ला 65% टार्गेट होतं, पण आपण आणि ओरिजिनल 75 होतं मार्च 26चं. मार्च 25चं 65 आणि मार्च 26चं 75 होतं, पण आपल्या फेडरेशन असोसिएशनने रिप्रेझेंटेशन केलं आणि ते आता 60% खाली आणलं. त्यामुळे जर आपण मार्च 25ला 65%चं जुनं जे टार्गेट आहे ते अचीव केलं असेल तर मार्च 26ला आपल्याला फारशी काही अडचण येणार नाही. त्याचप्रमाणे प्रायोरिटी सेक्टरमध्ये सब टार्गेट्स आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये देखील काही उपविभाग आहेत, ते म्हणजे विकर सेक्शन. विकर सेक्शनचं टार्गेट आपलं आहे मार्च 26चं 12%. म्हणजे मार्च 26ला जे काही आपले लोन्स अँड ॲडव्हान्सेस असतील त्याच्या प्रायोरिटी सेक्टर ॲडव्हान्सेस त्यापैकी 60% पाहिजे, विकर सेक्शन 12% पाहिजे, आणि मायक्रो फायनान्स हे 7.5% पाहिजे. यांच्या व्याख्या देखील आपण बघूया, काही काळजी करू नका. पण हे टार्गेट्स लक्षात ठेवा. प्रायोरिटी सेक्टर मार्च 26चा, आता 25चा संपला विषय. प्रायोरिटी सेक्टर मार्च 26चं 60%, विकर सेक्शनचं 12% आणि मायक्रो एंटरप्राइजचं 7.5%. हे लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता जेव्हा आपण ॲग्रिकल्चरसाठी कर्ज देतो, कृषीसाठी कर्ज देतो, त्यावेळेस बहुतेक कोऑपरेटिव्ह बँका म्हणजे ह्या
पीक कर्जासाठी कर्ज देत नाही, क्रॉप लोनसाठी कर्ज देत नाही. त्याचं कारण असं की पीक कर्ज हा राजकीय विषय झालेला आहे. त्यामध्ये कर्जमाफीच्या घोषणा केल्या जातात, मागण्या केल्या जातात आणि आपली वसुलीवर परिणाम होतो. म्हणून बहुतेक कोऑपरेटिव्ह बँका पीक कर्जासाठी कर्ज देत नाहीत. देता येते का? याचं उत्तर येस आहे. पण आपण ते अव्हॉइड करतो. प्रॅक्टिकल आपले प्रॉब्लेम्स आहेत म्हणून. आणि दुसरं असं आहे की आपला तसा रुरल बेस नाही. आपला अर्बन आणि सेमी अर्बन बेस आहे. हे त्यातलं एक अजून एक कारण आहे. तर ॲग्रीकल्चर कोणाकोणाला देता येते? फार्म क्रेडिट म्हणजे इंडिव्हिज्युअल व्यक्तीला देता येते. फर्म असेल, सोल प्रॉपर्टी तिच्या नावाने शेती असेल तर त्यांना देता येते. नाबार्डने एक नवीन कन्सेप्ट काढलेला आहे एफ-पी-ओ. नाबार्ड म्हणजे नॅशनल बँक फॉर ॲग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. नाबार्ड म्हणजे रिझर्व्ह बँकेचीच त्याच्यातून बाहेर पडून नाबार्ड स्थापन करण्यात आली. कृषी क्षेत्राला सपोर्ट करायसाठी, एन्करेज करायसाठी, फायनान्स करायसाठी, इनपुट देण्यासाठी. तर त्यांनी एक पुढाकार घेऊन एफ-पी-ओ म्हणजे फार्मर्स प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन ही संकल्पना ते राबवत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात एक लीड बँक ऑफिसर असतो याचा नाबार्डचा. त्याचप्रमाणे लीड बँक असते, त्यांचा लीड बँक ऑफिसर असतो आणि नाबार्डचा डिस्ट्रिक्ट मॅनेजर असतो. तर ह्या दोघा मिळून म्हणजे नाबार्डचा डिस्ट्रिक्ट मॅनेजर आणि लीड बँक, प्रत्येक जिल्ह्यात एक लीड बँक असते. तर त्या लीड बँकेचा एक लीड मॅनेजर असतो. तो सगळ्या जिल्ह्याचं ते कामकाज पाहत असतो. तो त्यांच्या मिळून हे राबवल्या जाते एफ-पी-ओ. त्यानंतर एस-एच-जी म्हणजे बचत गट आणि जी-एल-जी म्हणजे जॉईंट लायबिलिटी ग्रुप. बचत गटाचाच प्रकार आहे, पण याच्यात 4-5 जण असतात, जॉईंटली अँड सेव्हरली. तर आपण डायरेक्ट फायनान्स तर जनरली अवॉइड करतो. आपण काय करतो, अलाइड ॲक्टिव्हिटी ज्याला म्हणतात ॲग्रिकल्चरच्या, त्यांना कर्ज देतो. त्यामध्ये काय काय येते? पहिले दुग्ध व्यवसाय, डेअरी येते. त्यानंतर फिशरी म्हणजे मासे उत्पादनासाठी देतो आपण. पोल्ट्री म्हणजे कोंबडी, कोंबड्यांसाठी आपण देतो. ॲनिमल हजबंडरी म्हणजे गाई, म्हशी वगैरे याच्यात सगळे गुरे हे सगळे येतात किंवा आपला शेळी, मेंढ्या हे सगळे ॲनिमल हजबंडरीमध्ये येतात. बी कीपिंगमध्ये मधमाशा येतात. सेरिकल्चरमध्ये रेशीम उद्योग ज्याला म्हणतो आपण, तर त्याला सेरिकल्चर म्हणतात. त्यानंतर पंप आपण देतो, सोलार पंप शेतात लावण्यासाठी. कारण विहीर किंवा सबमर्सिबल पंप त्याच्यावर चालतात. तर सोलार पंपासाठी जेव्हा तेव्हा ते देतो आपण. आणि सोलार प्लांट जर असेल एखादे बरड जमीन असेल, जिथे इरिगेशन होत नाही, तिथे बरेचदा काय करतात, सूर्यप्रकाश आपल्याकडे भरपूर असल्यामुळे सोलार प्लांट देखील लावतात. आणि के-सी-सी म्हणजे किसान क्रेडिट कार्ड, ह्यासाठी बँका कर्ज देतात. दुसरं ॲन्सिलरी सर्व्हिसेस म्हणजे हे झालं डायरेक्ट अलाइड ॲक्टिव्हिटीज आणि ॲन्सिलरी म्हणजे पूरक जोड. तर ते काय होते, ॲग्रिकल्चर क्लिनिक किंवा ॲग्रिकल्चर बिझनेस सेंटर, आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे कृषी सेवा केंद्र असतात किंवा फर्टिलायझर, पेस्टिसाइड्स यांची दुकानं असतात किंवा गुराढोरांचा एखादा व्हेटरनरी डॉक्टर दवाखाना चालवतो, त्यातला अलाइड ॲक्टिव्हिटी तो देत असतो तो. ह्या सगळ्या ॲन्सिलरी सर्व्हिस आहेत, त्याला अनुषंगून त्याला पूरक अशा ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. शेती व्यवसायाला पूरक किंवा ड्रिप इरिगेशनचं, पाईप्सचं दुकान आहे. हे सगळे ॲग्रिकल्चर पर्पजसाठी ज्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज येतात, त्या सगळ्या अलाइड ॲन्सिलरी सर्व्हिसेसमध्ये येतात. त्यानंतर जेव्हा आपण कर्ज देतो तेव्हा पर्पज हा फार महत्त्वाचा असतो. तो फार्म क्रेडिट म्हणजे शेतीसाठी दिलेलं, फार्म म्हणजे शेतीसाठी दिलेलं कर्ज. तर ते आपण कोणाला देतो? जर कंपनी असेल, मगाशी सांगितलं म्हणजे एफ-पी-ओ, फार्मर्स प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन किंवा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, जी कंपनी ॲक्टखाली त्या रजिस्टर होतं. पर्पजमध्ये काय होते, फार्म क्रेडिट आपण जेव्हा कंपनीला देतो, एफ-पी-ओ किंवा एफ-पी-सी, फार्मर्स प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन किंवा फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी, ज्या शेतकऱ्यांनी, सगळे सभासद शेतकरी असतात, त्यांनी फॉर्म केलेली कंपनी असते किंवा ती ऑर्गनायझेशन असते, जी कंपनीच्या ॲक्टखाली रजिस्टर झालेली असते. त्यांना जेव्हा आपण ॲग्रिकल्चर किंवा ॲग्रिकल्चर अलाइड ॲक्टिव्हिटीज देतो, ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी देतो, म्हणजे शेताला कुंपण बांधणे किंवा ती फॅक्टरी उभारणे जर फॅक्टरीची असेल किंवा स्टॉकसाठी, ह्या सगळ्या ज्या स्टॉक करायसाठी, ते सगळं काय होतात ॲग्रिकल्चर फायनान्समध्ये येतात. त्यानंतर
जेव्हा आपण ॲग्रिकल्चर फायनान्स करतो, तेव्हा काही व्याख्या आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. फार्मर्स जे भारत सरकार देऊ इच्छिते नाबार्डच्या डेफिनेशनच्या मार्फत, त्याला 2 आहेत प्रकार. म्हणजे प्राधान्य क्षेत्रात येण्यासाठी, बाकीचे सगळे फार्मर्स आहेतच, पण प्राधान्य क्षेत्रात येण्यासाठी मार्जिनल फार्मर म्हणजे ज्याची जेमतेम तुटपुंजी शेती आहे, ते 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर. 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर आणि स्मॉल फार्मर म्हणजे त्याच्या थोडा मोठा पण तो लहानच, तर ते 2 हेक्टर म्हणजे 5 एकर. तर ही व्याख्या लक्षात ठेवायची. मार्जिनल फार्मर 1 हेक्टर किंवा त्याला 100 आर म्हणतात. 40 आर म्हणजे 1 हेक्टर आणि 1 हेक्टर म्हणजे 250 होईल आणि स्मॉल फार्मरला 2 हेक्टर. 1 हेक्टर म्हणजे 1 एकर आणि 2 हेक्टर म्हणजे किती होईल मग? 40 आर म्हणजे 1 एकर येते. 2 हेक्टर म्हणजे 5 म्हणजे 200. तर याप्रमाणे होईल. स्मॉल फार्मर 2 हेक्टर आणि मार्जिनल फार्मर 1 हेक्टर हे आपण लक्षात ठेवायचं. ॲग्रिकल्चर फार्म क्रेडिट, इंडिव्हिज्युअल, मार्जिनल फार्मर आणि स्मॉल फार्मर ह्यांना आपण देतो कर्ज. ते सगळं त्यांना किती द्यायचं, पर एकर किती द्यायचं, संत्र्याला किती द्यायचं, मोसंबीला किती द्यायचं, द्राक्षाला किती द्यायचं, कापसाला किती द्यायचं, हे सगळं लीड बँक त्या त्या जिल्ह्याची जी लीड बँक असते ती जनरली प्रायव्हेट पब्लिक सेक्टर बँक असते, सरकारी बँक असते, ते ठरवतात स्केल ऑफ फायनान्स, त्याच्याप्रमाणे आपल्याला द्यायचं असते. त्याचप्रमाणे बरेचदा माल शेतकरी काय करतो की गोडाऊनमध्ये ठेवतो, वेअरहाऊसमध्ये ठेवतो. तर ते सरकारी गोडाऊन असेल तर त्यांनी जर 90 लाखापर्यंत जर आपण कर्ज दिलं तर ते प्रायोरिटी सेक्टरमध्ये येते आणि ते जर प्रायव्हेट गोडाऊन असेल तर 60 लाखापर्यंत जर आपण कर्ज दिलं तर ते प्रायोरिटी सेक्टरमध्ये येते. म्हणजे सरकारी 90 आणि खाजगी प्रायव्हेट गोडाऊन असेल तर 60. फक्त याची मुदत किती पाहिजे? 12 महिने. त्याच्यापेक्षा जास्त मुदतीसाठी आपल्याला देता येत नाही. हे झालं इंडिव्हिज्युअल फार्मरसाठी. पण ती कॉर्पोरेट एंटिटी असेल, मगाशी सांगितल्याप्रमाणे एफ-पी-ओ किंवा एफ-पी-सी असेल, तर सरकारी गोडाऊनमध्ये जर माल ठेवलेला असेल तर 4 कोटीपर्यंत कर्ज दिलेलं हे प्रायोरिटी सेक्टरमध्ये येते आणि खाजगी गोडाऊनमध्ये जर ठेवलं असेल तर 2.5 कोटीपर्यंतचं कर्ज प्रायोरिटी सेक्टरमध्ये येते. पण याची मुदत 12 महिन्यापेक्षा जास्ती असता कामा नये. त्याचप्रमाणे आपण जेव्हा कर्ज देतो वेअरहाऊसिंगसाठी, गोडाऊन बांधकाम करण्यासाठी, तर बँकिंग इंडस्ट्री टोटल त्या बॉरोनी 100 कोटीपर्यंत घेतलेलं कर्ज हे प्रायोरिटी सेक्टरमध्ये येते. टोटल बँकिंग इंडस्ट्रीकडनं 100 कोटीपर्यंत. कशासाठी? वेअरहाऊसचं बांधकाम, गोडाऊनचं बांधकाम. लिमिट्स सोशल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी किती लिमिट आहे? जर आपण कर्ज सोशल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी दिलं असेल तर 5 कोटी आणि नॉन इंडिव्हिज्युअल्स म्हणजे कंपनी वगैरे असेल, पार्टनरशिप फर्म्स असतील तर 10 कोटीपर्यंत आपल्याला कर्ज देता येते. 5 कोटी वैयक्तिक आणि 10 कोटी कंपनी, म्हणजे अदर दॅन इंडिव्हिज्युअल्स असतील तर 10 कोटी. जनरली हॉस्पिटल्सला वगैरे आपण अशा टाईपचे कर्ज देतो. त्याचप्रमाणे मायक्रो फायनान्स हे एक वेगळं रिझर्व्ह बँकेचं सर्क्युलर आहे त्यासाठी. मायक्रो फायनान्समध्ये त्यांनी काय सांगितलं की ज्यांच्या कुटुंबातल्या सगळ्या मेंबर्सचं, मला एक मुलगा, एक मुलगी आहे, पत्नी आहे, मी, आम्ही 4 जण आहे. त्या आमच्या 4चं मिळून जे उत्पन्न, वार्षिक उत्पन्न 3 लाखाच्या पेक्षा जास्ती नसेल तर मला जास्तीत जास्त कर्ज 3 लाख देता येते. ते प्रायोरिटी सेक्टरमध्ये येते. फक्त ह्यामध्ये स्केल ऑफ फायनान्स त्यांनी उलटी ठरवलेली आहे. ती अशी आहे की जेवढं उत्पन्न असेल त्याचा विशिष्ट पर्सेंट, म्हणजे 60% मला कन्झम्पशन लोन, माझ्या खाण्यापिण्या, कपडे लत्त्यासाठी, उरलेले 40% आहे त्याच्यात तो EMI बसायला पाहिजे एकूण कर्जाच्या. अशी ती स्कीम आहे, ती प्रायोरिटी सेक्टरला येते. त्याचप्रमाणे एज्युकेशनल लोन. आता एज्युकेशनल लोन हे शैक्षणिक कर्ज ज्याला आपण म्हणतो, ते पूर्वी 20 लाखाची लिमिट होती, आता त्यांनी ती 25 लाखाची केली. रिन्युएबल एनर्जी म्हणजे आता कोळसा वगैरे जे आहे तर कधीतरी खनिज संपत्ती संपू शकते. पण जी एनर्जी वाऱ्यापासून तयार होते, सूर्यकिरणापासून तयार होते, ती सतत निर्माण होत राहील. त्याला काही संपण्याची शक्यता नाही, जोपर्यंत सूर्य आणि पृथ्वी आहे तोपर्यंत. त्यामुळे रिन्युएबल एनर्जीला सरकार खूप प्रोत्साहन देत आहे. आणि जर आपण इंडिव्हिज्युअल कर्ज दिलं म्हणजे रूफटॉपला सोलार लावला आपण, तर 10 लाखापर्यंत आणि
पॉवर जनरेशनसाठी जर दिला तर तुम्हाला रस्त्याने प्रवास करताना बरेचदा मोठमोठे असे विंड्स दिसत असते. तर त्याच्यासाठी जर आपल्याला 35 कोटीपर्यंत जर कर्ज दिलं असेल तर ते प्रायोरिटी सेक्टरमध्ये येते. 35 crores आणि मी या फायनान्स केलेल्या दोन्ही प्रकारचा आणि उत्कृष्ट आहे. म्हणजे ऑलमोस्ट 100% आमची रिकव्हरी आहे दोन्ही प्रकारच्या फायनान्सला. प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग होमसाठी हे आपल्या कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये खूप पॉप्युलर आहे. पण मोठ्या शहरात थोडे प्रॉब्लेम्स आहेत. तर पूर्वीला 2च प्रकार होते. आता रिझर्व्ह बँकेने नवीन व्याख्येनुसार 3 प्रकार केले. म्हणजे पहिले आधार धरला पॉप्युलेशनचा. 3 क्रायटेरिया पॉप्युलेशन, दुसरं किती कर्ज देता येते, तिसरं कॉस्ट ऑफ ड्वेलिंग म्हणजे त्या घराचं कर्ज फ्लॅट किंवा घराचं किती किंमत आहे. पॉप्युलेशन, लोकसंख्या, कर्जाची रक्कम आणि किंमत त्या घराची किंवा फ्लॅटची. ह्या 3 वर आधारित ही व्याख्या आहे. तर पहिली काय सेगमेंट 50 लाख किंवा त्याच्यावर जर पॉप्युलेशन असेल, 50 लाख किंवा त्याच्यावर जर पॉप्युलेशन असेल तर आपल्याला जास्तीत जास्त प्रायोरिटी सेक्टरमध्ये बसण्यासाठी 50 लाख कर्ज देता येते आणि त्या फ्लॅटची किंवा घराची किंमत 63 लाखापेक्षा जास्ती असता कामा नये. आणि ही जी पॉप्युलेशन आहे ही लेटेस्ट सेन्ससप्रमाणे आपल्याला गृहीत धरावी लागते आणि आपल्या भारतामध्ये लेटेस्ट सेन्सस जनगणना 2011 साली झाली. त्याच्यावर आधारित लोकसंख्या आपल्याला बघायची आहे. दुसरा सेगमेंट आहे, कॅटेगरी आहे 10 लाख आणि त्याच्यापेक्षा वर ते आणि 50 लाखापर्यंत. 50 लाखाच्या खाली बिलो 50 lakhs म्हणजे त्या खाली 50 लाखांना फर्स्ट कॅटेगरी आहे. दुसरी कॅटेगरी आहे 10 लाख आणि त्याच्यावर आणि 50 लाखाच्या खाली अप टू 50 लाख आणि त्याच्यावर फर्स्टला जातात. तर ती लोन अमाऊंट आहे 45 लाख आणि ड्वेलिंग कॉस्ट आहे 57. म्हणजे कर्ज आपल्याला देता येते 25 लाख आणि घर किंवा फ्लॅटची किंमत किती असायला पाहिजे जास्तीत जास्त 57 लाख. आणि तिसरी जी कॅटेगरी आहे ती 10 लाखपेक्षा खाली जर पॉप्युलेशन असेल तर कर्ज आपल्याला देता येते 35 लाख आणि ड्वेलिंग कॉस्ट 44 लाख. आता ह्याच्या मर्यादा मी सांगितलेल्या आहेत लोन अमाऊंटच्या आणि घराच्या फ्लॅटच्या किमती. ह्या प्रायोरिटी सेक्टरमध्ये बसण्यासाठी आहे. अदरवाईज तुम्ही तुमच्या बँकेची जी क्रेडिट पॉलिसी आहे त्यानुसार जास्तीत जास्त आपल्याला कर्ज देता येते आपल्या क्रेडिट पॉलिसीनुसार. तर ती आपण जरूर वाचायला पाहिजे. हे झालं घरासाठी किंवा बांधकामासाठी किंवा विकत घेण्यासाठीच्या मर्यादा. पण रिपेअर्स आणि रिनोव्हेशनसाठी सुद्धा आता त्यांनी रिडिफाईन केलेलं आहे. परत त्यांनी लिमिट वाढवलेलं आहे. पहिला जो प्रकार आहे 50 लाख अँड अबोव्ह त्याला रिपेअर्स 15 लाख, 10 लाख अँड अबोव्ह आणि बिलो 50 लाख 12 लाख आणि 10 लाखाच्या खाली जर पॉप्युलेशन असेल तर 10 लाखापर्यंत आपल्याला रिपेअरसाठी कर्ज देता येते. आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आपला बरेचदा आपण गृहतारण कर्जाकडे खूप आपला हे आहे प्रायोरिटी देतो आपण. पण मला असं वाटते आपण MSMEकडे प्रायोरिटी द्यायला पाहिजे. त्याच्याकडे जास्ती प्राधान्याने लक्ष द्यायला पाहिजे कर्जवाढीसाठी. एक लक्षात घ्या MSMEमध्ये तुमच्या आजूबाजूला जेवढ्या काही ॲक्टिव्हिटीज येतात कमर्शियल, दुकानदार असो, ट्रेडर्स असो, कृषी उत्पन्न बाजार समितीतले अडते असो, व्यापारी असो, मॅन्युफॅक्चरर्स असतो, हे ऑलमोस्ट सगळेच्या सगळे आपल्याकडे येतात. व्यापारामध्ये फक्त जे काही अपवाद आहेत 4 व्हीलर किंवा 2 व्हीलरचे होलसेल डीलर जे आहेत ऑथराईज डीलर्स आहेत ते येत आहेत. बाकी ऑलमोस्ट ऑल फॅसिलिटीज येतात ते आपण बघूया. त्याच्यामुळे जिकडे पाहाल तिकडे तुम्हाला प्रायोरिटी सेक्टर दिसेल शहरामध्ये किंवा सेमी अर्बनमध्ये. तर मायक्रोची काय व्याख्या आहे. ज्यांचं प्लांट अँड मशिनरीमध्ये दोन बेसिस आहेत. प्लांट अँड मशिनरीमधले इन्व्हेस्टमेंट आणि सेल्स म्हणजे टर्नओव्हर. MSMEमध्ये 3 प्रकार आहे. मायक्रो एंटरप्राइज, स्मॉल एंटरप्राइज आणि मीडियम एंटरप्राइज. तर मायक्रो एंटरप्राइजची व्याख्या काय आहे. इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी हे 2.5 कोटीपेक्षा जास्ती नको, 2.5 कोटीपर्यंत चालते. त्याचप्रमाणे टर्नओव्हर किती पाहिजे याच्या चौपट म्हणजे 10 कोटीपेक्षा जास्ती नको. ह्या दोन्ही अटी फुलफिल केल्या तर मायक्रोमध्ये येते. त्याचप्रमाणे स्मॉल एंटरप्राइजमध्ये काय येईल. इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी 25 कोटीपर्यंत आणि त्याच्या चौपट सेल्स म्हणजे 100 कोटीपर्यंतच्या सेल्स हे स्मॉलमध्ये येते. आणि मीडियममध्ये कुठलं येईल. इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी 125 कोटी, 125 कोटी आणि त्याच्या चौपट सेल किती 500 कोटी. तर 500 कोटीपर्यंत सेल असेल तर ते मीडियम एंटरप्राइज येते. थोडक्यात इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरीच्या
जी काही मर्यादा आहे त्याच्या चौपट सेल्स असं ती व्याख्या आहे. आता कधी-कधी काय होईल तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न असेल, तर त्याचं इन्व्हेस्टमेंट समजा 3 कोटी आहे, 2.5 कोटीच्या ऐवजी, पण त्याचा सेल मात्र 8 कोटी आहे. 2 पैकी एक कंडिशन फुलफिल होते, पण दुसरी होऊन नाही राहिली. कारण इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी 2.5 कोटीच्या वर आहे. तर ते मायक्रोमध्ये येणार नाही, ते स्मॉलमध्ये येईल. ठीक आहे. आता तसं स्मॉलमध्ये एखाद्याचं इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी 20 कोटी आहे. पण त्याचा सेल जो आहे, तो 125 कोटी आहे. म्हणजे तो स्मॉलमध्ये येणार नाही, कारण त्यांनी दुसरी व्याख्या मध्ये तो बसत नाही. म्हणून तो मीडियममध्ये जाईल. आणि मीडियममध्ये किती आहे? इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी 125 कोटी आणि सेल्स किती? 500 कोटी. आता तुम्ही तुमच्या बँकेतले सगळे अकाउंट्स बघा. हार्डली कुठल्यातरी बँकेत काही अकाउंट्स असतील, की ज्यांचं सेल्स 500 कोटीपेक्षा जास्ती आहे किंवा ज्यांचं इन्व्हेस्टमेंट इन प्लांट अँड मशिनरी 125 कोटीपेक्षा जास्ती आहे. त्यामुळे आपले बहुतेक फायनान्सेस हे जे व्यापाऱ्यांना, ट्रेडर्ससाठी देतो आपण किंवा मॅन्युफॅक्चरिंगसाठी देतो, ते MSMEमध्ये बसतात आणि म्हणून MSMEकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे क्रेडिट ग्रोथसाठी. आता आपल्याला तिसरं सुद्धा जसं आपल्याला टार्गेट दिलेलं आहे. प्रायोरिटी सेक्टरचं 60% दिलेलं आहे. त्यामुळे वीकर सेक्शनचं 12% दिलेलं आहे आणि मायक्रो आपण जे बघितलं, तर मायक्रोचं सुद्धा आपल्याला टार्गेट त्यांनी दिलेलं आहे. तर वीकर सेक्शन म्हणजे काय ते आपण बघूया. तर वीकर सेक्शन म्हणजे काय? काय येते त्यामध्ये? स्मॉल अँड मार्जिनल फार्मर म्हणजे 1 हेक्टर आणि 2 हेक्टर अशा 2 व्याख्या आहेत. मार्जिनलची 1 हेक्टर, स्मॉलची 2 हेक्टर. ज्यांचं लँड होल्डिंग, ज्या शेतकऱ्यांचं त्या मर्यादेच्या आत आहे, ते सगळे वीकर सेक्शनमध्ये येतात. त्याचप्रमाणे आर्टिझन्स, व्हिलेज, कॉटेज इंडस्ट्रीज ह्या सगळ्यांना आपण जेव्हा कर्ज देतो, जुन्याकडे आपण त्याला काय म्हणत होतो? 12 बलुतेदार. म्हणजे लोहार, चांभार, सुतार इत्यादी जे कारागीर होते आपल्या खेड्यापाड्यामध्ये, त्यांना 1 लाखापर्यंत कर्ज दिलं तर ते वीकर सेक्शनला येते. सरकारी ज्या स्कीम आहे, त्या स्कीमच्या अंतर्गत ज्यांना आपण कर्ज देतो, ते सगळे वीकर सेक्शनमध्ये येतात. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब जे आहेत, त्या सगळ्या त्यांना जर आपण कर्ज दिलं, तर ते वीकर सेक्शनमध्ये येते. पण वीकर सेक्शनची व्याख्या जेव्हा आपण बघतो, त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे? पहिल्यांदा ते प्रायोरिटी सेक्टर असायला पाहिजे आणि मगच ते वीकर सेक्शन होऊ शकते. उदाहरणार्थ एखादं कर्ज आपण शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबमध्ये असणाऱ्या व्यक्तीला दिलं, पण दिलेलं कर्ज जर प्रायोरिटी नसेल, समजा त्याला आपण 1 कोटीचं हाऊसिंग लोन दिलं, तर ते कुठे प्रायोरिटी सेक्टरमध्ये बसतच नाही आणि त्याच्यामुळे ते वीकर सेक्शनमध्ये देखील येणार नाही. म्हणून वीकर सेक्शनमध्ये क्लासिफाय करण्यापूर्वी आपल्याला हे बघावं लागते, की ते प्रायोरिटी सेक्टर आहे का? आणि प्रायोरिटी सेक्टर असेल तरच ते वीकर सेक्शनमध्ये येते. त्याचप्रमाणे DRI स्कीम आपल्याकडे नाही आहे. डिफरन्शियल रेट ऑफ इंटरेस्ट स्कीम ही बहुतेक पब्लिक सेक्टर बँकेमध्ये आहे. बचत गटासाठी, अल्प बचत गटासाठी किंवा जॉईंट लायबिलिटी ग्रुप GLGसाठी दिलेलं कर्ज हे वीकर सेक्शनमध्ये येते. आधी GLG नव्हतं, आता त्यांनी ते ॲड केलेलं. त्याचप्रमाणे ज्या व्यक्ती फार्मर किंवा नॉन फार्मर प्रायव्हेट बॉरोइंगमध्ये फसलेल्या आहेत, कर्जबाजारी झालेल्या आहेत, तर त्या सावकारांच्या मुक्ततेसाठी आपल्याला कर्ज देता येते वीकर सेक्शनमध्ये. त्याच्या वेगवेगळ्या अटी आहेत, ते आपण आता आपण फक्त काय करत आहे? व्याख्या समजून घ्यायचं. त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी आतापर्यंत 1 लाखाची लिमिट होती. आता ती लिमिट कॅप काढून टाकलेली आहे. पण ज्या स्त्रियांना आपण प्रायोरिटी सेक्टरमध्ये कन्सिडर करतो दिलेलं कर्ज, ते वीकर सेक्शनमध्ये येते. फक्त त्यामध्ये हे लक्षात ठेवायला पाहिजे, की ती जी मर्यादा आहे त्या सेगमेंटची, ती ओलांडली नाही पाहिजे. उदाहरणार्थ, एखाद्या मुलीला आपण एज्युकेशनल लोन दिलं 40 लाख, मग ते प्रायोरिटी सेक्टरमध्ये येत नाही, कारण एज्युकेशनल लोनची मर्यादा किती आहे? 25 लाख. त्याच्यामुळे त्या मुलीला दिलेलं कर्ज हे वीकर सेक्शनमध्ये येणार नाही. पण तेच जर आपण शैक्षणिक कर्ज 20 लाख दिलं, शैक्षणिक कर्जाची मर्यादा आहे आता 25 लाख, म्हणजे ते प्रायोरिटी सेक्टरमध्ये येते आणि 20चे 20 लाख हे कशात येतील? वीकर सेक्शनमध्ये येतील. त्याचप्रमाणे जे पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज आहेत, म्हणजे जे अपंग आहेत, त्यांना दिलेलं कर्ज वीकर सेक्शनमध्ये येते. मायनॉरिटी कम्युनिटीज म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये किंवा काय जैन आहेत, मुस्लिम्स आहेत, तर ह्या ज्या कम्युनिटीज आहेत, ज्या मायनॉरिटी कम्युनिटीजमध्ये नोटिफाय होतात, म्हणजे मुस्लिम्स, जैन्स, झोरोस्ट्रियन्स, ख्रिश्चन्स ह्या जे दिलेले आहेत,
ह्या सगळ्या कशात येतात? विकर सेक्शनमध्ये येतात. यांना दिलेलं कर्ज प्रोव्हायडेड ते प्रायोरिटी सेक्टरमध्ये बसत असतील तर. त्याचप्रमाणे पंतप्रधानांची जनधन योजना आहे, त्याच्यामध्ये जर आपण ओव्हरड्राफ्ट दिला असेल तर 10,000 पर्यंतचं कर्ज हे प्रायोरिटी सेक्टरमध्ये येते. प्रायोरिटी सेक्टरच्या ॲडव्हान्सेसमध्ये करताना काही आपल्याला काळजी घ्यावी लागते. कुठली? पर्पज फार महत्त्वाचा आहे. पर्पज हा फार महत्त्वाचा आहे, तो लक्षात ठेवायला पाहिजे. नेचर ऑफ सिक्युरिटी नाही. म्हणजे सिक्युरिटी घेतली की नाही मुळात? घेतली असेल तर जमीन आहे, घर आहे, की एफ-डी-आर आहे, की सोनं आहे, हे वेगळं आहे. पर्पज इज मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणूनच काय होतं की जर आपण एखादं कर्ज एफ-डी-आरच्या अगेन्स्ट दिलं किंवा एल-आय-सीच्या सरेंडर व्हॅल्यूच्या अगेन्स्ट दिलं आणि त्यांनी सांगितलं की मला हे मुलाच्या शिक्षणासाठी पाहिजे, तर आपण ते क्लासिफाय प्रायोरिटी सेक्टरमध्ये करू शकतो एज्युकेशनल लोन अंडर. फक्त आपल्याला काय करावं लागतं, त्याचे थोडे प्रूफ आपल्यासोबत ठेवावं लागतात. आर-बी-आयवाल्याने विचारलं तर आपल्याला प्रूफ दाखवायला बरं पडते. त्यामुळे हे आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे आपले प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग वाढण्यासाठी. त्याचप्रमाणे एम-एस-एम-ई मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेसमध्ये अत्यंत महत्त्वाचं बेसिक आहे. त्याचं उद्योग किंवा उद्यम आधार रजिस्ट्रेशन हे असणे अत्यंत गरजेचं आहे. त्याच्याशिवाय ते क्लासिफाय होऊ शकत नाही एम-एस-एम-ई. आणि हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन हा खूप सोपं आहे. आम्ही स्वतःहून आमच्या बरोबरला मदत केली आणि त्यांना रजिस्ट्रेशन मिळवून दिले. त्याचं जी वेबसाईट आहे ती उद्यमचं स्पेलिंग आहे UDYAM. रजिस्ट्रेशनचं स्पेलिंग आहे RAGISTRATION. उद्यम रजिस्ट्रेशन एकच शब्द आहे .gov गव्हर्नमेंटचा .gov.in. याच्यावरतून उद्यम आधार रजिस्ट्रेशन आता आपल्याला घ्यावं लागते. आणि लक्षात ठेवा, मंगल कार्यालयासारखे सुद्धा आम्ही बसवले आणि ते मान्य केल्या गेलेले आहे. सर्व्हिस सेक्टरमध्ये येतात ते. फक्त उद्यम आधार रजिस्ट्रेशन महत्त्वाचं आहे. आपण म्हणूनच मगाशी सांगितलं की एम-एस-एम-ई शुड बी फोकस. त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित केलं तर आपले ॲडव्हान्सेस जे टार्गेट आहे प्रायोरिटी सेक्टरचं ते आपण सहज अचीव्ह करू शकतो. त्याचप्रमाणे विकर सेक्शनसाठी वुमेन बेनिफिशरीज करणं याच्यापूर्वी नव्हत्या, स्त्रियाचे 1,00,000 होते, पण आता त्यांनी लिमिट हटवली. त्या सेगमेंटची जी लिमिट आहे ती प्रायोरिटी सेक्टरसाठी ती इथे लागू आहे. त्यामुळे आपण वुमेन बेनिफिशरीजकडे लक्ष दिलं. मायनॉरिटी कम्युनिटीज म्हणजे ख्रिश्चन, जैन, ह्या ज्या मुस्लिम्स ह्या ज्या कम्युनिटीज आहेत यांच्याकडे आपण लक्ष दिलं. एस-सी-एस-टीना जर आपण ॲडव्हान्स दिलं तर आपलं विकर सेक्शनचं टार्गेट जे 12% ते आपण सहज अचीव्ह करू शकतो. एस-एच-जी, जे-एल-जी बाबत मात्र मी फारसा उत्साही नाही, कारण त्याच्यात आजकाल काय झालं की ते कर्जबाजारी होऊन राहिले बँकांनी खूप जास्त कर्ज दिल्यामुळे आणि त्यांचं परतफेडीचं प्रमाण जरा साशंक येऊन जाते. NPAचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे इथे कर्ज देताना थोडी काळजी घ्या. इथेच आपण थांबूया. धन्यवाद.